नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 मित्रांनो बघा जी की आपण आज शेवटचा महासराव करणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेला बघा की या ठिकाणी शेवटचे 9 दिवस मित्रांनो बघा जी की उर्वरित राहिलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो बघा व्हिडिओ लेक्चर असणार आहे बघा जी की शेवटपर्यंत अवश्य अभ्यास नका. कारण मित्रांनो बघा, मोस्ट PYQ प्रश्नसंच बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपण बघा जे की या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या आणि हे प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. आणि मित्रांनो बघा, येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आधी मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच आपले पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, परमहंस सभेचा उद्देश काय होता? मित्रांनो बघा, परमहंस या सभेचा उद्देश काय होता? तर मित्रांनो बघा जे की जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समानता वाढविणे, भारतीय संस्कृती जोपासना करणे की समाजातील दोष दूर करणे. यापैकी मित्रांनो बघा, परमहंस सभेचा उद्देश हा बघा जे की मित्रांनो जातीभेद नष्ट करणे आणि सामाजिक असमानता वाढवणे. म्हणजे मित्रांनो बघा जे की आपलं पर्याय उत्तर जे की एक फक्त अ आणि ब मित्रांनो या ठिकाणी असणार असेल. ओके, पुढे बघा, मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता? तर मित्रांनो, मध्ययुगीन भारतातील बघा की कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेमध्ये महिलांना बघा की रोजगार दिला होता? तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब चा विजयनगर साम्राज्य. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो एकाने करेक्ट आन्सर असणार असेल. आता खालील राजकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावायचा आहे. जलालुद्दीन खिलजी, गियासुद्दीन बलबक, रजिया सुलताना की अलाउद्दीन खिलजी यांचा मित्रांनो बघा जे की आधीच्या काळापासून ते नंतरच्या काळापर्यंतचा मित्रांनो जे की यांचा कार्यकाळानुसार क्रम लावायचा आहे. तर हा क्रम मित्रांनो बघा जे की पर्याय उत्तर मित्रांनो जे की 3 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार असेल. ओके, जे की पहिलं क रजिया सुलताना, त्याच्या बाद गियासुद्दीन बलबक, त्याच्या बाद जलालुद्दीन खिलजी आणि याच्या बाद मित्रांनो जे की अलाउद्दीन खिलजी. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती या पदाचे कार्य कोणते होते? तर मित्रांनो जे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान या मंत्रिमंडळातील जे की सेनापती या पदाचं जे की कार्य कोणतं होतं? तर मित्रांनो ते म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो ड जे की सैन्य व्यवस्था पाहणे हे मित्रांनो बघा जे की या सेनापतीचं मित्रांनो कार्य होतं. ओके, पुढे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाचे पदी व त्या पदाशी निगडित व्यक्ती यांची चुकीची जोडी निवडा. मुख्य प्रधान रामचंद्र मुजुमदार, हेरखाते प्रमुख बहिर्जी नाईक, सुमंत रामचंद्र त्र्यंबक डबीर की मंत्री दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. यापैकी मित्रांनो कोणती जोडी चुकीची आहे? तर ती म्हणजे मित्रांनो बघा मुख्य प्रधान रामचंद्र मुजुमदार. तर मित्रांनो बघा, रामचंद्र मुजुमदार हे जे बघा जे की मित्रांनो होते हे मुख्य प्रधान नसून मित्रांनो अमात्य होते. म्हणून मित्रांनो बघा, ही जी आपली क्रमांक अ ची जोडी आहे ही चुकीची असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. याला सोडलं खालचे ब, क आणि ड मित्रांनो बघा तीनही जोड्या बघा जी की बरोबर जोड्या आहेत. पुढे छत्रपती संभाजी महाराजांचे खालीलपैकी कोणते लिखाण नाही? बुद्धभूषण, आयुक्त माल्यदा, नख शिखांत की नायिकावेद. मित्रांनो बघा, यापैकी अमुक्त्य माल्यदा हे जे मित्रांनो लिखाण आहे बघा जे हे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचे नसून मित्रांनो बघा की कृष्णदेवराय बघा कृष्णदेवराय मित्रांनो बघा की या राज्याचे आहे. म्हणून मित्रांनो बघा की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा की क्रमांक ब अमुक्त्य माल्यदा मित्रांनो ठिकाणी असणार असेल. पुढे आता बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 0093 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवर की आपला स्क्रीनशॉट पाठवा. मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवल्यापर्यंत अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, परीक्षेला बघा आपल्या शेवटचे 9 दिवस शिल्लक राहिली आहे. त्यामुळे लगेच खरेदी करा. कारण मित्रांनो आता बघा परीक्षेला मित्रांनो फक्त 9 दिवस कालावधी उरला जे की मित्रांनो खूपच कमी आहे. आणि मित्रांनो बघा, जर तुम्हाला कमीत कमी दिवसामध्ये जर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो यासाठी आपला हा जो महाटोकळा असणार आहे म्हणजे मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असं जे की साधन ठरणार असेल. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. आणि मित्रांनो बघा तुमची जी निवड आहे बघा आपल्या महानगरपालिकेने मित्रांनो पक्कीच करून घ्या. ओके, पुढे
समुद्रकिनारा लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा उतरत्या क्रमाने क्रम लावा. मित्रांनो, समुद्रकिनारा लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा उतरत्या क्रमाने बघा जी की क्रम लावायचा आहे. तर तो मित्रांनो क्रम हा बघा जी की क्रमांक 4 रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व उपनगर हे असणार आहे. ओके, तर मित्रांनो जी की क्रमांक क ची जोडी आपल्या प्रश्नाचं जी की करेक्ट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा आता रत्नागिरी या जिल्ह्याला बघा जी की 237 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. पुन्हा सिंधुदुर्गला मित्रांनो 122 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. रायगडला 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि मित्रांनो मुंबई शहर आणि उपनगरला 114 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता भारतातील एकमेव हनुमानाची झोपलेली मूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये एकमेव हनुमानाची झोपलेली मूर्ती बघा जी की जी की छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे. पुढे दौलताबाद येथील फळ बघा मित्रांनो डॅश डॅश फळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो बघा जी की दौलताबाद या ठिकाणचं जी की क्रमांक अ सीताफळ जे आहे मित्रांनो बघा जी की महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रसिद्ध आहे. पुढे बघा मित्रांनो आता खालीलपैकी कोणते ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. अजिंठा वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा, पानचक्की की पितळखोरा लेण्या. मित्रांनो यापैकी कोणते ठिकाण जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तर मित्रांनो याचं पर्याय उत्तर हे बघा जी की क्रमांक ड यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार असेल. ओके मित्रांनो, यावरील बघा जे की चारही ठिकाणं बघा जी की छत्रपती संभाजीनगर मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे जे की यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. बघा 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार बघा जी की लोकसंख्येनुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम हा बघा जे की पुणे, ठाणे, मुंबई, उपनगर आणि नाशिक असा असणार आहे. मित्रांनो याच्या अगोदर ठाणे, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक असा होता. परंतु मित्रांनो बघा ठाणे जिल्ह्यातून बघा जी की मित्रांनो पालघर हा जिल्हा बघा जी की तयार झालेला आहे स्वतंत्र. म्हणून मित्रांनो बघा जी की याची लोकसंख्येची घनता कमी झालेली आहे. म्हणून मित्रांनो आता एक नंबरवर बघा जी की पुणे, त्याच्या बाद ठाणे, त्याच्या बाद मुंबई उपनगर, त्याच्या बाद नाशिक. ओके, या प्रकारे बघा जी की मित्रांनो आपल्या उतरत्या मित्रांनो जी की बघा क्रमाने जगात मित्रांनो जिल्ह्यांचा क्रम असणार आहे. ओके, क्रमांक अ बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार असेल. आता हरिश्चंद्रगड मित्रांनो हरिश्चंद्रगड हे शिखर डॅश डॅश जिल्ह्यात असून याची एकूण उंची डॅश डॅश मीटर आहे. मित्रांनो बघा हरिश्चंद्रगड हे शिखर अहिलानगर या जिल्ह्यामध्ये असून याची एकूण उंची ही मित्रांनो बघा जी की 1424 मीटर इतकी मित्रांनो असणार आहे. म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती डोंगर रांग आहे. मित्रांनो बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चिकोडी, चिरोली की यापैकी सर्व मित्रांनो आता कोणती डोंगर रांग आहे. तर मित्रांनो बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जी की क्रमांक ची चिरोली ही जी मित्रांनो बघा जी की डोंगर रांग आहे. आता भीमा नदीच्या डाव्या किनाऱ्याकडून येणाऱ्या नद्या कोणत्या आहेत. मित्रांनो बघा भीमा या नदीच्या डाव्या किनाऱ्याकडून येऊन मित्रांनो बघा जी भीमा नदीमध्ये मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत. तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड घोड आणि सीना लक्षात ठेवा. आणि मित्रांनो भामा, इंद्रायणी, मान आणि नीरा, पवना आणि कुकडी ह्या ज्या मित्रांनो बघा 6 नद्या आहेत. बघा जी की मित्रांनो या 6 नद्या भीमा नदीच्या मित्रांनो उजव्या किनाऱ्याकडून बघा जी भीमा नदीमध्ये मित्रांनो मिळणाऱ्या नद्या आहेत. ओके, त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड घोड आणि सीना असणार आहे. कऱ्हा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही. मित्रांनो कऱ्हा आता कऱ्हा या नदीकाठी कोणतं शहर वसलेले नाही. मिरज, जेजुरी, मोरगाव की बारामती यापैकी मित्रांनो मिरज हे जे शहर आहे बघा जे की मित्रांनो कऱ्हा या नदीकाठी वसलेले नसून बघा जे की मित्रांनो कृष्णा या नदीकाठी वसलेलं शहर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. याला सोडलं जेजुरी, मोरगाव, बारामती हे मित्रांनो तीनही शहर बघा जे की कऱ्हा मित्रांनो या नदीकाठी वसलेली शहरं आहेत. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही. भीमाशंकर, माथेरान, लोणावळा आणि शेवटचं आहे खंडाळा. तर बघा मित्रांनो यापैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण जे की पुणे या जिल्ह्यामधलं नाही. तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब माथेरान. आता बघा माथेरान का नाही तर मित्रांनो माथेरान हे जे थंड हवेचं ठिकाण आहे म्हणजे बघा जे की मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधलं आहे. म्हणून मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब माथेरान असणार असेल. ओके, पुढे सह्याद्री पर्वताला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी दिला. मित्रांनो बघा सह्याद्री पर्वताला जे की युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बघा कोणत्या वर्षी बहाल केला. तर जे की क्रमांक मित्रांनो 2012 वर्ष आपल्या प्रश्नाचं बघा जे की हे करेक्ट आन्सर असणार असेल.
छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचे बांधकाम कोणी केले? मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगरमधील जे की घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचं काम हे बघा जे की हेमाडपंथी बांधकाम आहे. ओके मित्रांनो, लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे की बघा हेमाडपंथीने मित्रांनो हे बांधलेलं जे की बांधकाम असणार आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये टोटल 12 ज्योतिर्लिंग, यापैकी एकूण 5 ज्योतिर्लिंग बघा जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या 5 पैकी एकूण तीन ज्योतिर्लिंग हे मित्रांनो बघा की आपल्या मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे कन्नड घाट कोणत्या मार्गावर लागतो? विद्यार्थी मित्रांनो बघा, कन्नड घाट हा जो आहे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ छत्रपती संभाजीनगर ते धुळे मित्रांनो बघा या मार्गावर मित्रांनो लागणारा घाट म्हणजे कन्नड घाट आहे. पुढे तर बघा, अजिंठा लेणीला खालीलपैकी कोणत्या नावाने देखील ओळखले जाते? मित्रांनो बघा, अजिंठा लेणीला कोणत्या आणखी नावाने ओळखले जाते? तर रुद्रेश्वर लेणी, फरदापूरची लेणी किंवा आता या दोन्हीपैकी कोणत्या नावाने मित्रांनो ओळखलं जातं? तर ते बघा जी मित्रांनो क्रमांक वरीलपैकी दोन्ही मित्रांनो बघा जे की नावानं मित्रांनो या ठिकाणी ओळखलं जातं. ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक जे की वरील दोन्ही असणार आहे, जे की रुद्रेश्वर लेणी आणि फरदापूरची लेणी. पुढे बघा, हां, तर खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो? मित्रांनो बघा, खग्रास या चंद्रग्रहणाचा जे की जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो? तर बघा जे की क्रमांक अ 107 मिनिटांचा असतो. ओके, पुढे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा, पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह दिशाहीन होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात जे की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात की यापैकी नाही? मित्रांनो आता या ठिकाणी योग्य पर्याय कोणता असणार आहे? तर तो म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब चा, जे की पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या जे की मित्रांनो काट्याच्या दिशेने फिरतात. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे असणार असेल. ओके, जे की मित्रांनो क्रमांक ब जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. आता वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? मित्रांनो बघा, वाळवंटामधल्या जे की हिरवळीच्या प्रदेशाला काय म्हणून ओळखलं जाते किंवा काय म्हणतात? तर मित्रांनो जे की बघा क्रमांक जे की क जे की ऑसिस मित्रांनो असं म्हटलं जाते. ओके, लक्षात असू द्या. आता सार्क बघा मित्रांनो, सार्क SAARC चा पूर्णानुवाद म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे या व संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो बघा, सार्क या संघटनेचा पूर्णानुवाद विचार मित्रांनो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली की मित्रांनो हे देखील विचारण्यात आलेलं आहे बघा लगेच. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की क्रमांक क चं साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन मित्रांनो 1985 पर्याय आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर असणार असेल. तर जे की मित्रांनो क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, पुढे आता भारतातील मान्सूनबाबत योग्य विधान ओळखा. भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. अल निनोचा भारतातील मान्सूनवर परिणाम होत नाही की अल निनो पूर्व प्रशांत महासागरात थंड पाणीच साचल्याने बघा जी की मित्रांनो तयार होते. तर यापैकी मित्रांनो बघा आता कोणतं विधान हे योग्य असेल तर ते म्हणजे की मित्रांनो पर्यायी उत्तर जे की मित्रांनो फक्त मित्रांनो जे की अ बरोबर असणार आहे. मित्रांनो जे की बघा फक्त अ बरोबर जे की मित्रांनो 2 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो जे की भारतामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे बघा जे की पाऊस पडतो हे जे मित्रांनो आहे बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक पर्याय उत्तर जे की 2 फक्त अ बरोबर आपल्या प्रश्नाचा ठिकाणी जे की करेक्ट आन्सर असणार असेल. पुढे पंचमढी व चिखलदरा मित्रांनो, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहेत? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब सातपुडा पर्वत आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो बघा भाटघर हे जे धरण आहे बघा जे की क्रमांक वेळवंडी या मित्रांनो बघा जे की नदीवरील असणारं धरण आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक वेळवंडी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार असेल. तर बघा पुढे आता खालीलपैकी कोणती जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात? मित्रांनो बघा आता खालीलपैकी कोणती जीवनसत्वे बघा जी की पाण्यामध्ये विरघळतात? अ, ब, क की ड? मित्रांनो यापैकी बघा पर्याय उत्तर जे की मित्रांनो 4 बघा जे की ब आणि क हे जे मित्रांनो बघा जीवनसत्व आहे मित्रांनो हे बघा जे की पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे. ओके, आता ओहम मित्रांनो बघा ओहम हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात? तर मित्रांनो ओहमचा
जो मित्रांनो बघा वापर ही कोणती जे की मूलभूत राशी मोजण्याकरिता केला जातो. तर बघा जे की क्रमांक रोध आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की हे करेक्ट आन्सर असणार असेल. प्रकाश प्रदूषण म्हणजे काय मित्रांनो बघा प्रकाश प्रदूषण म्हणजे जे की रात्रीच्या आकाशात जास्त कृत्रिम प्रकाश म्हणजे बघा जे की मित्रांनो प्रकाश प्रदूषण आहे जे की क्रमांक ब बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. इंटरनेटसाठी लागणारे बघा मित्रांनो इंटरनेटसाठी लागणारे ऑप्टिकल फायबर केबल तंत्रज्ञान हे कोणत्या जे की सिद्धांतावर आधारित आहे. तर मित्रांनो इंटरनेटसाठी लागणारे ऑप्टिकल फायबर सेंटर हे तंत्रज्ञान बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की पूर्ण आंतरिक परावर्तन बघा जे की मित्रांनो या सिद्धांतावर आधारित आहे. पुढचा प्रश्न बघा आता. तर बघा मित्रांनो निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल. तर मित्रांनो बघा की याच्या रंगामध्ये जी की क्रमांक तो तांबडा होईल मित्रांनो. ओके लक्षात असू द्या. पुढे आता अणूच्या केंद्रात मुख्यत्वे डॅश डॅश असतात. मित्रांनो बघा आता अणूच्या केंद्रामध्ये काय असते तर प्रोटॉन न्यूट्रॉन की इलेक्ट्रॉन. तर मित्रांनो बघा की यापैकी अणूच्या केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असते म्हणजे मित्रांनो जे की पर्याय उत्तर जे की 3 फक्त अ आणि ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा आता आपल्या परीक्षेला बघा शेवटचे 9 दिवस या ठिकाणी मित्रांनो शिल्लक उरलेले आहेत आणि मित्रांनो आता आपण बघा जी रोज सकाळी 6 वाजता एक व्हिडिओ आणि संचाभरी 4 वाजता एक व्हिडिओ मित्रांनो बघा जी कशी आपल्या एका दिवसामध्ये 2 व्हिडिओ बघायची की आम्ही मित्रांनो या आपल्या चॅनलवर जी की तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून जर समजा तुम्ही अजूनही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लगेच आपल्या चॅनल तुम्ही आताच सबस्क्राईब करून घ्या. ओके पुढे आता खालीलपैकी कोणत्या वायूमुळे आम्ल वर्षा होते. तर मित्रांनो सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक ड अ आणि ब या दोन्ही वायूमुळे मित्रांनो बघा जी की आम्ल वर्षा होते. ओके तर मित्रांनो जे की क्रमांक ड अ आणि ब लक्षात ठेवा. अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे. मित्रांनो बघा अनुनासिकाचं दुसरे नाव हे बघा जे की क्रमांक अ परसवर्ण असं आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो. मित्रांनो बघा जी की क्रमांक ब व्यंजनाचा जेव्हा मित्रांनो बघा जी की आपण उच्चार करतो तेव्हा त्याच्या शेवटी बघा जी की आपल्या मित्रांनो स्वराचा आधार घ्यावा लागतो म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक ब बघा व्यंजन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जी की करेक्ट आन्सर होणार असेल. क्षणिक मित्रांनो बघा क्षणिक या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. तर मित्रांनो बघा या शब्दाचा विग्रह आपण बघा जे की क्षण प्लस एक मित्रांनो बघा या प्रकारे करू शकतो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक क्षण प्लस एक आपल्या प्रश्नाचे रेखन जे की करेक्ट आन्सर असणार असेल. ओके आता खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा. मित्रांनो बघा आता लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो बरोबर आहे. पुन्हा वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो हे देखील बरोबर आहे म्हणजे मित्रांनो जे की पर्याय उत्तर 4 जे की दोन्ही बरोबर आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो असणार असेल. ओके पुढे नागरिक या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल. मित्रांनो बघा नागरिक या शब्दाचं भाववाचक नाम हे बघा जे की नागरिकत्व असेल का. तर मित्रांनो बघा नागरिक या शब्दाला मित्रांनो बघा की त्व हे बघा जे की मित्रांनो प्रत्यय जोडलेलं आहे म्हणून मित्रांनो बघा की हे शब्द नागरिकत्व झालेलं आहे म्हणून मित्रांनो जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. आता मित्रांनो बघा जर एखाद्या शब्दाच्या शेवटी य त्व पण पणा इ ता की गिरी वा आई मित्रांनो असे जर समजा शब्द येत असतील तर तो शब्द मित्रांनो बघा जे की भाववाचक नाम असतो. ओके जसं की सौंदर्य नागरिकत्व ओके नवलाई अशा प्रकारचे शब्द लक्षात ठेवू शकता. पुढे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. झाड खुर्ची नकाशा फळा यापैकी मित्रांनो बघा स्त्रीलिंगी शब्द हा बघा जे की क्रमांक ब जे की खुर्ची का तर आपण खुर्चीला मित्रांनो बघा की ती खुर्ची म्हणतो म्हणून मित्रांनो बघा हे जे शब्द आहे बघा जे की मित्रांनो स्त्रीलिंगी असणार आहे. आणि झाड हा शब्द जो मित्रांनो बघा आहे जे की हा नपुसक लिंगी आहे कारण आपण झाडाला ते झाड या प्रकारात संबोधतो म्हणून मित्रांनो झाडे बघा जे की नपुसक लिंगी असणार आहे. ओके पुढे पेरू साबुदाणा पाव हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत. मित्रांनो बघा पेरू साबुदाणा हे जे शब्द आहेत मित्रांनो कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर जे की क्रमांक अ मित्रांनो पोर्तुगीज भाषा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार असेल. तक्र विद्यार्थी मित्रांनो बघा तक्र या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता. मित्रांनो तक्र या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द हा बघा जे की क्रमांक ब जे की ताक या स्वरूपामध्ये होतो. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता. मित्रांनो बघा अभियोग या शब्दाचा पर्याय किंवा समानार्थी शब्द कोणता तर बघा जे की क्रमांक मित्रांनो आरोप असा होतो. गणेश या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता म्हणजे मित्रांनो गणेश या शब्दाचा पर्याय नसलेला शब्द किंवा जी वेगळा समानार्थी शब्द कोणता तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड चा गज. ओके याला सोडलं
लंबोदर, विघ्नहर आणि गणपती तीनही शब्द मित्रांनो बघायचे की गणेश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड गज आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक अ दास या स्वरूपामध्ये होतो. आता शुचिरभूत मित्रांनो बघा शुचिरभूत या शब्दाचा जे की विरुद्धार्थी शब्द कोणता या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक ब बघा जे की अपवित्र मित्रांनो असा होणार आहे. ओके तर मित्रांनो या ठिकाणी बघा जे की क्रमांक ब अपवित्र आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. आता पालथ्या घड्यावर पाणी मित्रांनो बघा पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीची समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? तर मित्रांनो बघा या म्हणीची समानार्थी असलेली अचूक म्हण ही बघा जी की क्रमांक क जी की रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. ओके मित्रांनो जी की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी जी की करेक्ट आन्सर असणार असेल. शुद्ध शब्द ओळखा निलिमा या शब्दाचा मित्रांनो बघा या शब्दाच्या प्रकाराचा आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर यापैकी मित्रांनो कोणता निलिमा हा बरोबर आहे? मग तर तो म्हणजे जी मित्रांनो क्रमांक ड चा न ला दुसरी विलांटी आणि पुन्हा ल ला पहिली विलांटी आणि शेवटी मला काना मा जे की मित्रांनो बघा निलिमा या प्रकारात आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो ठिकाणी होणार असेल. 49वा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. साखर औषधाला देखील नसणे मित्रांनो साखर औषधाला देखील नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अ चा एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक अभाव असणे मित्रांनो असा याचा म्हणजे की अर्थ होतो. आणि शेवटचा प्रश्न अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री मित्रांनो बघा अंगावर बघा जी की आपल्या जी की अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द सुचवा. तर कोणता शब्द सुचवायचा आहे? तर तो म्हणजे जी की मित्रांनो क्रमांक ब जी की लंकेची पार्वती आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ठिकाणी असणार आहे. ओके लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जी की आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ अशी मित्रांनो बघा जी की प्रश्नसंच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो बघा व्हिडिओ असणार आहे अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो समजा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.